नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला फोन करते आणि गुड मॉर्निंग. तेव्हा पार्थचा फोन रम्या उचलते. तेव्हा काव्या रागामध्ये रम्याला म्हणते की काय बिघडलेले, सिनेमॅन कॉफी. तेव्हा पार्थ किचनमध्ये असतो आणि रम्याला देखील काव्याचा राग येतो. तेव्हा काव्या रम्याला म्हणते की माझ्या नवऱ्याचा फोन हातामध्ये घ्यायला तुझा हात बरा झाला वाटतं. तेव्हा रम्या खोटं बोलते, हो, कारण पार्थने माझ्या हाताचं एक्सरसाइज करून घेतले. तेव्हा पार्थ रम्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतो. तर हे ऐकून काव्याला देखील वाईट वाटतं. तर तिकडे नंदिनी पार्थला फोन लावते आणि पार्थला विचारते, कुठे येऊ मी. तेव्हा पार्थ नंदिनीला पत्ता सांगू लागतो. LP रोडला कॅफे मिलन आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की कॅफे मिलन का. तेव्हा त्या दोघांचं बोलणं काव्या चोरून ऐकत असते. तेव्हा काव्या ही जीवाला फोन लावते आणि म्हणते, मी आता नंदिनी ताईला आणि पार्थला फोनवर बोलताना ऐकलं. तेव्हा जीवा म्हणतो, हा मग. तेव्हा काव्या म्हणते, आपण दोघं पण जाऊया ना तिथे. आता आपण चौघांनी एकत्र बसून बोलायची वेळ आली आहे. जे काय होईल ते होईल. तेव्हा जीवा देखील काव्याच्या मताशी सहमत होतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्या नंदिनी आणि पार्थचा पाठलाग करत कॅफेमध्ये जाणार का, हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.